आता वळूया राज्यातील राजकीय बातम्यांकडे। बारामती पोटनिवडणुकी संदर्भात बातमी समोर येते। बारामती पोटनिवडणुकीची सोमवारी मतमोजणी होणार आहे। सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवारांचं निकालाकडे लक्ष असेल। सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सोमवारी होणार आहे। एमआयडीसीतील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणीला प्रारंभ होईल। मतमोजणीसाठी प्रशासनानं पूर्ण तयारी केली आहे। याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील रावडे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। पाहूया। 1 ते 2च्या दरम्यान आपला निकाल अपेक्षित आहे। एकूण 24 फेऱ्या आहेत आपल्याला आणि या वेळेला आयोगाने जी नवीन सुधारणा केलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला जो मतमोजणीसाठी नियुक्त असलेले अधिकारी कर्मचारी असतील किंवा उमेदवार किंवा त्यांचे जे प्रतिनिधी आहेत यांना आपण QR कोड बेस्ड असे पासेस आपण दिलेले आहेत। मतमोजणीसाठी आवश्यक असणारा 3 टियर सिस्टीमचा जो बंदोबस्त आहे तो बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्यासाठी आपले स्थानिक पोलीस त्यांचा एक बंदोबस्त आहे आणि काही CRPF जे सेंट्रल पोलीस फोर्सेसचे कमांडोज आहेत त्यांचा सुद्धा बंदोबस्त असणार आहे। सगळी शस्त्रधारी असणार आहे।